गुलाबजाम म्हटलं की गुलाबजामचे 4 ते 5 प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. खव्याचे गुलाबजाम, ब्रेडचे, रव्याचे, दुधाच्या पावडरपासून असे तयार केले जातात. आज आपण उपवासाचे गुलाबजाम तयार करूया, ते पण रताळ्यापासून. उपवासाच्या दिवशी गोड पदार्थ काय करायचा हा विचार पडला असेल तर रताळ्यापासून हे गुलाबजाम नक्की तयार करून बघा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी इथे 3 रताळी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली. रताळ्यांना माती असते, ती छान अशी धुवून घ्यायची आहे आणि त्याच्या अर्धे अर्धे काप करायचे, म्हणजे छान वाफवले जातात, उकडले जातात. मी तिन्ही रताळ्यांचे असे 2 भाग करून घेतले आणि बघायचे रताळे चांगले आहेत की नाही ते. माझे तिन्ही रताळे छान निघाले आहे. कढईमध्ये मी पाणी आधीच ठेवलं होतं, छान गरम झालेलं आहे. चाळणी ठेवायची आणि रताळे त्यामध्ये टाकून घ्यायचे. 10 ते 15 मिनिटं रताळी छान वाफून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटानंतर चेक करूया. रताळी आपली छान वाफली गेली आहे. थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. मी इथे रताळ्यांची साल काढून घेतली ह्या पद्धतीने आणि रताळी वाफूनच घ्यायची, पाण्यामध्ये उकडायची नाहीये. उकडल्यामुळे रताळ्यांमध्ये पाण्याचा अंश जास्त तयार होतो, त्यामुळे वाफूनच घ्यायची आहे. मी इथे बारीक किसणी घेतली. किसणीने आपल्याला हे रताळी किसून घ्यायचे आहे. किसल्यामुळे एकसारखा रताळा मऊ होतो, त्यामुळे असेच किसून घ्यायचे आहेत. सर्व रताळे मी असेच किसून घेणार आहे. ह्या पद्धतीने छान मऊ तयार होतात. सर्व रताळी मी इथे छान किसून घेतली. आपल्याला रताळ्याचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे, मऊ तयार करायचं आहे. आपण जे गुलाबजामला पीठ मळून घेतो ना, त्या पद्धतीने असं मऊसर असं मळून घ्यायचं आहे. रताळ्याचं पीठ छान मळून झालेलं आहे. छान असा मऊ गोळा तयार झाला. मी इथे छोटी वाटी मिल्क पावडर घेतली, दूध पावडर, त्यामध्ये टाकायची. आवश्यक असेल तेवढी दूध पावडर टाकायची आहे. रताळ्यामध्ये जर जास्त पाणी असेल तर मिल्क पावडर जास्त लागू शकते आणि छान मिल्क पावडर रताळ्यांमध्ये मिक्स करायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. हाताच्या तळहाताने छान असं मऊ करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं संपूर्ण पीठ. जेवढं तुम्ही पीठ छान मळून घ्याल तितके गुलाबजाम छान होतील, उलणार नाही आणि तेलामध्ये विरघळणार नाही. ह्या पद्धतीने पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मला इथं संपूर्ण एक छोटी वाटी मिल्क पावडर लागली आणि आपलं पीठ छान असं मऊ झालेलं आहे. मी इथे अर्धा चमचा साजूक तूप टाकत आहे. तूप टाकून पिठाला छान मळून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने जास्त तूप टाकायची गरज नाही, 1 चमचा किंवा अर्धा चमचा तूप टाकू शकता. छान असं एकजीव करून घ्यायचं. मस्त पीठ छान असं मऊ होतं. मग मिल्क पावडर तुम्हाला कमी जास्त लागू शकते. गुलाबजामचं पीठ आपलं छान असं तयार झालं आहे. बाजूला ठेवूया. गुलाबजाम करण्याआधी आपण पाक तयार करूया. गॅसवर मी आता कढाई ठेवली आहे. त्यामध्ये 1 मोठी वाटी साखर टाकली. 1.5 वाटी इतकं पाणी टाकलं. 1 ते 2 फोडलेल्या इलायची टाकायच्या आणि मिक्स करायचं. साखर छान आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे. चिकट असा पाक तयार करायचा आहे. मी गॅस कमी ठेवला आहे. पाक होईपर्यंत आपण इथे गुलाबजाम तयार करूया. गुलाबजामचा छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा, हातावर छान असा मळून घ्यायचा आहे आणि छोटासा असा गोल गोल आकार द्यायचा. ह्या पद्धतीने दुसराही गोळा घ्यायचा. ह्याच पद्धतीने सर्व गुलाबजाम आपल्याला छोटे किंवा मोठ्या साईजचे तयार करायचे. हे रताळ्याचे गुलाबजाम खूप चवदार आणि टेस्टी लागतात. सर्व गुलाबजाम मी इथे तयार करून घेतले. पाक चेक करूया. पाक पण आपला इथे छान तयार झालेला आहे. चेक करायचा.
पळीमध्ये थोडासा पाक घ्यायचा, थोडं थंड होऊ द्यायचा आणि बोटाने चेक करायचा. चिकट लागायला लागला की गॅस बंद करायचा आहे. आपल्याला हा पाक एकतारी नाही करायचा. पाक छान तयार झालेला आहे. गॅसवर आता कढई ठेवली. तेल छान मध्यम असं गरम झालेलं आहे. गुलाबजाम सोडायचे आहे. तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं. मध्यम आचेवरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात. मध्यम आचेवर गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला चमचा नाही घालायचा, नाही तर फुटू शकता. थोडेसे तळून झाल्यानंतरच चमचा घालून एकसारखे तळून घ्यायचे आहे, खालीवर करून घ्यायचे आहे. आपल्याला हे गुलाबजाम लाल कलर होईपर्यंत, गोल्डन कलर होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. गुलाबजामला गोल्डन कलर आल्यानंतरच चमचा खालीवर करून छान असे तळून घ्यायचे. आपण जर त्यामध्ये लगेचच चमचा घातला ना तर फुटू शकतात. गुलाबजाम आपले छान असे डार्क गोल्डन कलर आलेला आहे. पाकामध्ये सोडायचे आहेत. पाक थोडासा कोमट असायला हवा, म्हणजे गुलाबजाम छान भिजतात. आणि गरम गरम तळलेले गुलाबजाम मी ह्यामध्ये टाकून घेतले. छान असे खालीवर करत पाकामध्ये गुलाबजाम मिक्स करायचे आहेत. दुसरे हे गुलाबजाम असेच आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. दुसरी ही बॅच मी टाकली आहे आणि पाकामध्ये कमीत कमी अर्धा ते 1 तास छान मुरू द्यायचे आहे. छान असे मिक्स करून घेतले. 1 तास आपण हे गुलाबजाम छान मुरू देणार आहोत. सर्व गुलाबजामवर मी इथे पाक टाकून घेतला आणि थंड होऊ द्यायचं आहे, छान मुरू द्यायचं आहे. रताळ्याचे उपवासासाठी मस्त असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. या उपवासाला नक्की तयार करून बघा. नैवेद्य देण्यासाठी किंवा गोड खावंसं वाटलं तर हे रताळ्याचे गुलाबजाम नक्की तयार करा. कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि हो, उपवासाच्या ज्योतिष किचन चॅनलवर खूप साऱ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. नक्की चॅनलमध्ये जाऊन बघा.